आणि या नंतरची बातमी आहे राफेल संदर्भातली। भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी भारत सरकारने 114 राफेल मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट्स खरेदी प्रक्रियेला वेग दिलाय। या महाकरारासाठी भारताने फ्रान्स सरकारला एक अधिकृत लेटर ऑफ रिक्वेस्ट LOR पाठवले। याद्वारे राफेल विमानांची किंमत, राफेल विमानांच्या तांत्रिक बाबी आणि भारतामध्ये त्याचे उत्पादन करण्यासाठीच्या अटींची माहिती मागवली आहे। भारतीय हवाई दलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे विमानांची स्क्वॉड्रन्स कमी झाली आहेत। ही घट भरून काढण्यासाठी हा 114 विमानांचा अत्यंत महत्त्वाचा करार करण्याचे मान्य केले। या कराराअंतर्गत फक्त विमानं आयात केली जाणार नाहीये, तर मेक इन इंडिया अंतर्गत बहुतांश विमानांची निर्मिती ही भारतामध्येच करण्यासाठी फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशन सोबत तंत्रज्ञान हस्तांतरण करार केला जाणार आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार केला जाईल। भारतीय हवाई दलाने यापूर्वीच 36 राफेल विमानं आपल्या ताफ्यामध्ये सामील केलेली आहेत। त्यांची कामगिरीही चांगली राहिलेली आहे, त्यामुळे 114 विमानांच्या खरेदीला हिरवा कंदील देण्यात आला होता। भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानाला मंजुरी, मग नंतर उत्पादनाला बराच वेळ लागणार आहे। त्यामुळे 114 राफेल खरेदीला प्राधान्य देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय। आता हा राफेल करार नेमका कसा आहे यावर एक नजर टाकूया। फ्रान्सच्या दसॉ कंपनीकडून भारत 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। भारत सरकारकडून फ्रान्स सरकारला त्यासाठी विनंती पत्र सादर केलं जाणार आहे। यासाठीचा एकूण खर्च असणार आहे 3.25 लाख कोटी रुपये। 114 पैकी 18 विमानं ही तयार स्थितीमध्ये खरेदी केली जाणार आहेत। आणि बाकीची जी 96 विमानं असतील ती विमानं भारतामध्ये उत्पादित केली जातील। शहाण्णव विमानांमधले 60% सुटे भाग जे आहेत ते भारतामध्ये बनणार आहेत। आणि यासाठी दसॉ कंपनी भारतामधल्या कंपन्यांशी करार करेल। त्याचा परिणाम असा आहे की मेक इन इंडिया मोहिमेला मोठी गती मिळू शकेल। संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या गोष्टींच्या उत्पादनामध्ये मेक इन इंडियासाठी भारत सरकार प्रचंड आग्रही आहे। त्यामुळे 114 पैकी 88 लढाऊ विमानं ही एक आसनी असतील, तर 26 विमानं ही 2 आसनी असतील। राफेल हे जगातलं सगळ्यात घातक, सक्षम आणि आधुनिक लढाऊ विमान मानलं जातं। त्यामुळे भारताच्या ताफ्यामध्ये एवढी राफेल असणं ही भारताची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असणार आहे। जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं होतं त्यावेळेसही राफेलची क्षमता काय आहे हे सिद्ध झालं होतं। भारतीय नौदलासाठी लढाऊ विमानांच्या 42 तुकड्या मंजूर करण्यात आल्या। पण गेल्या अनेक वर्षांपासून फक्त 29 तुकड्याच कार्यरत आहेत। त्यामुळे नव्या राफेल विमानांची भारतासाठी नितांत गरज आहे। आता या राफेल लढाऊ विमानाची तांत्रिक माहिती आणि याची क्षमता नेमकी काय आहे, काय या विमानाला जगभरातल्या सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक मानलं जातं हेही बघूयात। याची रचना काय असते? याची रचना 2 प्रकारची असते। एकामध्ये एक वैमानिक अशा प्रकारची रचना असते, दुसरी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये 2 वैमानिक 2 पायलट बसू शकतात। 15.27 मीटर इतकी साधारण त्याची लांबी असते। पंखाचा विचार केला, कारण पंखाची रचना प्रचंड महत्त्वाची असते कोणत्याही लढाऊ विमानामध्ये, 10.90 मीटर इतकी आहे, तर उंची साधारण 5.34 मीटर इतकी आहे। त्याचं वजन जर ते विमान रिकामं असेल म्हणजे पायलट
नसेल तर 9.85 टन साधारण असतं. आणि विमानामध्ये ज्या काही गोष्टी लादल्या जातात म्हणजे जी शस्त्रास्त्र लादली जातात तर ती साधारण 24 टनापर्यंत मर्यादा असू शकते. इंजिनाचा विचार केला तर M88-4E ही 2 अत्याधुनिक टर्बोफॅन इंजिन ही वापरली जातात आणि त्याचा कमाल वेग हा मॅक 1.8 म्हणजे आवाजाच्या वेगाच्या 1.8 पट, ज्याचा आपण तासामध्ये रूपांतर केलं तर एका तासात 2222 किलोमीटर इतकं हे विमान वेगानं जाऊ शकतं. आफ्टरबर्नरचा वापर न करता सुद्धा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त गती असल्यामुळं इंधनाची मोठी बचत या विमानांचा वापर करताना होते. याचा पल्ला आणि कार्यक्षमता याचा जर आपण विचार केला तर त्याचा लढाऊ पल्ला हा तब्बल 1850 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. जर बॉर्डर क्लॅशेसचा विचार केला तर हा पल्ला खूप महत्त्वाचा ठरतो. कोणतंही अतिरिक्त वजन जर नसेल तर कमाल पल्ला हा 3700 किलोमीटरचा आहे. उंचीची क्षमता एका मिनिटात हे विमान तब्बल 60,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर झेप घेऊ शकतं. .50 टन वजनाची शस्त्र वाहून नेण्यासाठी हे विमान सक्षम आहे. आणि हवेतून हवेत मारा करणारं मिटिऑर क्षेपणास्त्र 150 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतं. हवेतून जमिनीवर मारा करणारं स्कॅल्प क्षेपणास्त्र हे 300 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतं. अण्वस्त्र वाहून न्यायची असतील आणि डागायची असतील तर त्यासाठी राफेल हे पूर्णपणे सक्षम असलेलं विमान आहे. राफेल विमानामध्ये GIAT-30 नावाची एक अंतर्गत तोफ असते. एका मिनिटामध्ये ती 2500 राऊंड्स फायर करू शकते इतकी क्षमता आहे. आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अनय जोगळेकर यांनी या कराराचं राफेलच्या क्षमतेचं नेमकं कसं विश्लेषण केलं बघूयात. हा सौदा आहे तो G2G म्हणजे भारत आणि फ्रान्स सरकारच्या वाटाघाटीतून होणार आहे आणि लेटर ऑफ रिक्वेस्ट ही त्या दृष्टीने अतिशय महत्वाची पायरी असते. भारताच्या विनंतीला फ्रान्स सरकार प्रतिसाद देऊन त्याच्यामध्ये रफाल विमानांची सगळे तपशील, खर्च, किती किंमत पडेल हे सगळ्या गोष्टी कळवणार आहे. ही जेव्हा डील पूर्ण होईल तेव्हा भारताच्या ताफ्यामध्ये एकूण 176 रफाल विमानं येतील असा अंदाज आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रातली सगळ्यात मोठी डील ही आहे. 3.25 म्हणजे जवळजवळ 3.25 लाख कोटी रुपयांचा हा करार असू शकेल. याच्यामुळे भारताच्या हवाई दलाला धार प्राप्त होणार आहे. याचं कारण भारताच्या हवाई दलामध्ये ज्या स्क्वॉड्रन्स आहेत त्यांची संख्या कमी होते. या विमानांच्या खरेदीमुळे भारताला पाकिस्तान आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढावं लागलं तर त्या दृष्टीने मदत होणार आहे. या डीलचा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे की या रफाल विमानांचा एक महत्वाचा हिस्सा भारतामध्ये बनणार आहेत आणि त्यामुळे मेक इन इंडियाला यामुळे बूस्ट याच्यामुळे खूप मोठी मदत मिळणार आहे.